नमस्कार, अलकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत बेसन पिठाची झणझणीत अशी आमटी. तर त्याच्यासाठीच लागणारं साहित्य मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे, थोडंसं खोबरं घेतलेलं आहे बारीक चिरून, कढीपत्ता घेतलेला आहे, लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, अद्रक. आता याचं आपण वाटण करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण खोबरं टाकून घेऊया. अद्रकचे 2-3 तुकडे घेतलेले ते टाकून घेऊ. लसूण पाकळ्या 5 ते 6 घेतलेले ते टाकून घेऊ आणि कोथिंबीर टाकून घेऊ. थोडासा कढीपत्ता मी इथे घेतलेला आहे तो टाकून घेऊया. आता याची आपण पेस्ट करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यात आपण लसूण, कोथिंबीर, खोबरं आणि अद्रक याची पेस्ट करून घेतलेली आहे. बरड वाटलेलं आहे, जास्त पण बारीक केलेलं नाही आहे. आता कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया. तेल गरम झाले. आता इथे मी जिरे आणि मोहरी दोन्ही एकत्र केले टाकून घेते. जिरे मोहरी छान तडतडू द्यायची. आता इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे. आपण वाटणामध्येही कढीपत्ता टाकलेला आहे. आता हा कढीपत्ता तळून घेऊया. आता हे वाटण आपण बारीक केलेलं आहे ते टाकून तळूया. छान असं तळून घ्यायचं. इथला लसूण पण आपला तळला जायला पाहिजे, खोबरं तळलं जायला पाहिजे. चांगलं परतून घ्यायचं. तेल थोडं जास्ती टाकायचं, जास्ती म्हणजे पण 1-2 चमचे टाकायचं, म्हणजे मसाला आपला छान तळतो आणि आपली बेसनची आमटी छान होते. आता इथे मी काळा मसाला, घरगुती काळा मसाला, हळद, धना पावडर आणि गरम मसाला घेतलेला आहे, तो आपण यात टाकून तळून घेऊया. मसाला तळताना आपण थोडंसं यात पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे मसाला आपला करपत नाही आणि तळाही छान जातो. त्याचा अशा प्रकारे मी 1-2 चमचे टाकून घ्यायचं, असं तळून घ्यायचं. मसाला तळतानाच आपण यामध्ये 2 चमचे बेसन पीठ टाकून घेऊया. मसाल्याबरोबर आता हे बेसन पीठ आपण छान असे भाजून घ्यायचे. 2 चमचे टाकलेले आहे. 2 चमच्यामध्ये आमटी छान होते. छान असं भाजून घेऊया. आता बेसन पीठही आपल्या याच्यामध्ये छान भाजले गेले. पहिल्यांदा बेसन पीठ भाजून घेतलं तरी चालतं आणि नंतर मसाला तळून घ्यायचा. मी सर्व एकत्र भाजले. आता याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं. आता इथे मी गरम पाणी करून घेतलेले ते टाकून घेतले. मिक्सरच्या भांड्यात आपला थोडा मसाला राहिला होता, त्यात थोडं गरम पाणी टाकून आपण हे ह्यात टाकून घेऊया. हे आपण आमटी भाकरीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकतो, खूप छान लागते. आता चवीप्रमाणे ह्यात आपण मीठ टाकून घेऊया. मीठ टाकून घेऊया. थोडी कोथिंबीर बारीक कट केली ती टाकून घेऊया. इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे, क्रश करून घेतली, ती टाकून घेऊ थोडी. खूप टेस्टी होते ही आमटी. भाजीला काही नसेल तर अशा प्रकारे तुम्ही जरूर ही आमटी करून पहा. थोड्या वेळ त्याला 1-5 मिनटं आपण उकळी येऊ देऊ. चवीसाठी आपण ह्यात थोडासा ओवा टाकून घ्यायचा. भाजीला आपल्या छान अशी उकळी यायला लागलेली आहे. पावसाळ्यात भाजी नसेल तर हा पर्याय छान आहे. आता आपण याच्यावर 1-5 मिनटं झाकण ठेवूया. 1-5 मिनटांना आपण झाकण काढून घेऊया. मस्त अशी आपली बेसनची आमटी तयार झालेली आहे. ही भाताबरोबर आपण खाऊ शकतो किंवा भाकरीबरोबर पण खाऊ शकतो. भाकरीबरोबर खूप छान लागते. तुम्ही जरूर ट्राय करून पहा बेसनची झणझणीत अशी आमटी. आता मी गॅस बंद करते. भाजी मी आता इथं प्लेटमध्ये काढून घेते. मस्त अशी आपली इथं भाजी तयार झालेली आहे. जेवताना आपण याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घ्यायचा आणि भाकरीबरोबर ही आमटी खायची, खूप टेस्टी लागते. यात आता आपण लिंबाचा रस टाकलेला आहे. रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.